श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते. येत्या 17 जुलैला बुधवारी आषाढी एकादशी आहे आणि या आषाढी एकादशी दिवशीपासूनच चातुर्मास सुरू होतो. मग या चातुर्मासामध्ये आपल्याला कोणकोणत्या सेवा करता येतील किंवा कोणती व्रतवैकल्य करता येतील. तर म्हणजे आषाढी एकादशीपासून कार्तिकी एकादशी येण्यापर्यंतचा हा काळ आणि या काळांमध्ये श्री भगवान विष्णूंची सेवा केली जाते किंवा त्यांच्यासाठी व्रत केलं जातं किंवा तुमच्या ज्या काही इच्छा असतील तर त्या इच्छा पूर्ण करून घेण्यासाठी भगवान विष्णूंची आराधना देखील केली जाते. मग या चातुर्मासामध्ये आपण कोणती व्रत करू शकतो किंवा कोणत्या सेवा करू शकतो आपण या व्हिडिओमधून जाणून घेऊया. चातुर्मास म्हटलं की भगवान विष्णूंची सेवा केली जाते. असं म्हटलं जातं की चातुर्मासामध्ये म्हणजेच आषाढी एकादशीपासून जो चातुर्मास चालू होतो तेव्हा भगवान विष्णू हे योगनिद्रेमध्ये गेलेले असतात आणि म्हणून आपण भगवान विष्णूंची सेवा करतो. आपण गोमातेची सेवा करू लागतो. म्हणजे जर गोमातेची जर सेवा केली, गोपद्म म्हणजे गायीची जर सेवा केली तर भगवान विष्णू नक्की आपल्यावर कृपा करतात. आणि म्हणून आपण या चातुर्मासाच्या दिवसामध्ये गोपद्म व्रत कधी करावं किंवा कसे करावे किंवा याबद्दलची जी काही माहिती असेल किंवा हे व्रत करताना कोणते नियम पाळावेत किंवा जर मासिक धर्म आला किंवा काही सुतक आलं किंवा विटाळ आलं तर आपण ते व्रत कसं करावं किंवा या व्रताची सांगता किंवा उद्यापन कसं करावं याविषयी पाहूया. आता गोपद्म व्रत म्हणजे काय, तर तुम्हाला आषाढी एकादशीपासून कार्तिक एकादशीपर्यंत म्हणजेच पूर्ण चातुर्मास याच्यामध्ये तुम्हाला हे व्रत करायचं आहे. म्हणजे तुम्हाला दररोज हे व्रत करायचं आहे. जर तुम्हाला मासिक धर्म आला असेल तर तेवढे 4 दिवस सोडून किंवा जर तुम्हाला अचानक काही विटाळ आला असेल किंवा सुतक आलं असेल तर त्या दिवसामध्ये तुम्ही हे व्रत करायचं नाही. आता हे व्रत करताना तुम्हाला काय करायचं आहे तर हे व्रत तुम्ही तुमच्या देवाऱ्याच्या समोर करू शकता किंवा तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर देखील करू शकता. त्यामध्ये तुम्हाला एकूण 33 गोपद्म काढायचे आहेत. हे काढताना तुम्हाला ते फरशीवर किंवा जमिनीवर काढायचे नाहीत, तर त्यासाठी एक आसन मांडून घ्या. म्हणजे जर देवासमोर जर काढणार असाल तर एखादा पाट मांडा किंवा घराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर जर काढणार असाल तरी देखील तुम्ही एखादा पाट मांडू शकता. त्यावर तुम्हाला हे 33 गोपद्म काढायचे आहेत. त्याच्यावर थोडेसे हळद कुंकू टाकायचं आहे. तुपाचं निरांजन लावा. त्याच्यानंतर अगरबत्ती लावा. साखरेचा नैवेद्य दाखवा आणि तुमची जी काही इच्छा असेल तर ती देवासमोर सांगा. म्हणजेच भगवान विष्णूंना सांगा. तुम्हाला दररोज हे व्रत करायचं आहे. म्हणजे दररोज अशी पूजा करायची आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही गोपद्म काढणार आहात तेव्हा तुम्हाला अशी त्याची षोडोपचारे पूजा करायची आहे. दररोज नित्यनियमानं तुम्हाला करायचं आहे. जर सुतक विटाळ असेल किंवा मासिक धर्म असेल तर ते दिवस तुम्हाला करायचे नाहीत. आता हे पूर्ण चातुर्मास तुम्हाला करायचं आहे. हे केल्यानंतर म्हणजे बघा, जेव्हा आपण गोपद्म काढतो म्हणजेच गायीचं पद्म जेव्हा काढतो तर तेव्हा भगवान विष्णू प्रसन्न होतात आणि माता लक्ष्मीसुद्धा प्रसन्न होते आणि यामुळे तुमच्या ज्या काही समस्या असतील तर त्या नाहीशा होतील आणि तुमच्या घरामध्ये सुख संपत्ती येईल. तुमच्या घरामध्ये लक्ष्मी अखंड वास करेल. तुमच्या घरी लक्ष्मी नांदेल. आणि हे गोपद्म व्रत आपण कशासाठी करतो तर आपल्या नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी किंवा आपल्या पतीला व्यवसायामध्ये यश येण्यासाठी, भरभरून कीर्ती मिळण्यासाठी हे व्रत आपण करतो. त्यामुळं प्रत्येक सुवासिनीने नक्की या चातुर्मासामध्ये हे व्रत अवश्य करा. याचा अनुभव घ्या. ही सेवा नक्की करा. त्याच्यानंतर जेव्हा तुमचं हे व्रत पूर्ण होणार आहे म्हणजेच आषाढी कार्तिकीला तुम्ही सुरुवात करणार आहात आणि कार्तिकी एकादशीला तुमचं हे व्रत संपेल. मग त्या दिवशी देखील तुम्ही त्याचं उद्यापन करू शकता किंवा दुसऱ्या दिवशी देखील तुम्ही त्याचं उद्यापन करू शकता. उद्यापन तुम्हाला कसं करायचं आहे तर
उद्यापन करताना तुम्हाला 5 किंवा 7 सवाष्णींना बोलवायचं आहे. त्यांना हळदी-कुंकू द्या आणि हळदी-कुंकू देऊन त्यांना सवाष्णाचं काहीतरी वाण द्या किंवा एखादी भेटवस्तू द्या. जर हे करणं तुम्हाला शक्य नसेल, तर तुम्हाला एखाद्या ब्राह्मणाला बोलवून तुम्ही यथावकाश त्याला दानधर्म करू शकता. अशा प्रकारे तुम्ही या गोपद्म व्रताची उद्यापन करू शकता. तुम्ही सगळ्यांनी नक्की या व्रताची सुरुवात करा. अनुभव घ्या. तुम्हाला जो काही अनुभव येईल तो अनुभव नक्की मला शेअर करण्याचा प्रयत्न करा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. बोला श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.